आज आम्ही आलो आहोत नाशिक येथे टाटाच्या शोरूमला आणि जसं भुवी संविदा आणि रावीने सांगितलं की आजचा ब्लॉग हा खूप आमच्यासाठी स्पेशल आहे कारण की आज आम्ही नवीन कार घ्यायला आलो आहे. तर आजचा पूर्ण ब्लॉग हा भुवी परी आणि रावी करणार आहात. तुम्हाला शोरूम दाखवते बघा किती सुंदर या गाड्या बघा आपली कार. सगळ्यात पहिले गाडीत कोण बसणार आहे? तू आणि मी. नाही स्टेरिंग सीट वर मी बसणार कारण की मी मोठी आहे. लो गाडी देखने चलेंगे. चल मी गाडीचा फेस रिव्हील नाही करणार आहे. जेव्हा रिअल ओपनिंग होईल तेव्हा आम्ही रिव्हील करू. हो त्यातून एक आपली पण गाडी आहे. आज इतक्या कारची डिलिव्हरी होणार आहे. आता सांगायची नाहीये, आम्ही नाही सांगितलं. मग बघितली कार कशी आहे? मस्त आहे. अजून दाखवली नाही ना सगळ्यांना? हो का? हो का? तुला आवडली बेटा? मस्त आहे. हो का? मम्मी बोलली होती ना तुम्हाला की पुढे तुम्हाला काहीतरी सरप्राईज दाखवणार आहे. काकांनी हार आणला. गाडीच्या एक्सेसरीज राहिल्यात तर ते बोलले थोडा वेळ अंदर बसा. आम्हाला भेटलंय चॉकलेट्स. मला भेटली आहे कॉफी. छान सर्विस आहे. कॉफी बेस्ट आहे. बेस्ट ब्रेव आहे. आपण आपला ड्रेसच नाही दाखवला. हो नाही दाखवला. नाही माझा ड्रेस इकडं बघा. वाट बघताय कधी गाडी हे गाडीचा फेस रिव्हील. कसे तोंड झालेत बघा यांचे. रावी फोन मध्ये बिझी. विराचं माहित नाही काय चालू आहे. मम्मीचं पण माहित नाही काय चालू आहे. मम्मी फोन मध्ये बंद आहे. ए मम्मी मम्मा झाली बाहेर. हे का किती बोलवतीये आम्हाला. चला आता बघू काय होत आहे आपलं काम. सरप्राईज. तिकडून काकी आम्हाला आवाज देते. त्या आपण गाडी दाखवली म्हणून काकी आपल्याला लय ओरडणार आहे. हो आपण पाहूया. नाही आपण बोलायचं आम्ही काहीच नाही केलंय काकी. चला आम्ही फक्त असं मुद्दामून काढत होतो. चालेल. नाही आपण बोलू काकी काय आम्ही फक्त बघायला गेलतो. आम्ही रेकॉर्डिंग चालू नव्हती केली. चला आता काकी काय बोलते. काय करत होता तुम्ही? काय नाही बघायला गेलतो गाडी. गाडी दाखवली तुम्ही? नाही कशाला दाखवू आम्ही. नाही आपलं सिक्रेट आहे. कोणाला नका सांगू. पहिली गोष्ट काकीलाच नका सांगू. शोरूम मध्ये लाईट्स लागल्या तुम्हाला दाखवते. काय करतेस? एवढं थोड्यासमोर एवढी मोठी चॉकलेट आहे. थोडी तरी क्रेविंग झाली ना खायची. पोटच येत ना.
काकीने विचारलं आता कशाला चॉकलेट खाताय, गाडीसोबत फोटो पण काढायचा आहे. आम्ही दोघी बोललो कोणाला कळणार आहे की त्याच्या अंदर चॉकलेट आहे, आम्ही फक्त बॉक्सच दाखवणार ना. गेली माझी चॉकलेट. आता आपली नंबर प्लेट लागली. ये सगळं झालं आपलं. आता काकीला माहीत नाही, आपण करू याची ओपनिंग. तुम्हाला कळालंय पण ठीक आहे. फिरावं द्या ना बरी वाटली. तुम्ही घाला. चालेल असं दाखवतोय 50%, 57% बॅटरी आहे ऑलमोस्ट पाहून. तर ती जशी जशी तुम्ही व्हॅरी होत राहतात ती ॲक्च्युअल जास्त कमी जास्त. हां गाडी तुम्हाला बाहेर काढून देते, एक गेटवर फक्त साईन करून देते. म्हणजे चार्जिंगचाच मेन आहे ॲक्च्युअल. चार्जिंगचा जो पार्ट तेच रिजनरेशनमुळे सांगितलं. ज्यावेळेस चार्जिंगचा पोर्ट आपल्याला काढायचा आहे जो केबल तशी रिप्लेस करायचं, त्याच्याशिवाय ते निघणार नाही, लॉक असतं. आणि हे डिजिटल आहे, फक्त याच्यावर बटन क्लिक करायचं. नंतर मी पुढे कारण की ते डायरेक्ट सप्लाय त्याच्याने हे कन्वर्ट करतो मोड सांगत होते. त्याच्यानंतर 60 किलोवॅटच्या वरचे जे चार्जिंग स्टेशन आहे तिथे तुमची गाडी 40 मिनिटाच्या आत फुल चार्ज होणार. नाही मी नाही बसली. घरी गेल्यावर तर बसू शकते ना. माझी नेल्स बघा. नको
आमचे नेल्स बघा. मला दाखव माझं नेल्स. माय नेल्स. हात दाखव. माय नेल्स. आणि माय नेल्स. सौचे आणि हे माझे. म्हणजे दीदीने माझे घातले आणि मी दीदी. हा किती भारी वाटतात मोठे. आपली गाडी स्टार्ट होते. गाडीची डिलिव्हरी घेतली आम्ही आणि आता चाललोय ताई आणि मी. ही आमची वॅगनर. ही आहे न्यू कार. नंबर छान आहे आपल्या ना गाडीचा. 4341 एकदम 1434 2 नाही आपलं डायरेक्ट 4 आहे. असे आपल्या फॅमिलीत 4 आहे ना आपल्या ॲड झालं. पुढे चालली नवीन गाडी आणि आता आम्ही मागच्या गाडीमध्ये ताई ड्रायव्हिंग करताय. मस्त. आम्ही खरंच खूप खुश आहोत आज की आम्हाला खूप दिवसापासून नवीन गाडी घ्यायची होती. गाडी समोरली. आम्ही खरं तर पाडव्याच्या दिवशी नवऱ्याला लावलाय चुना. त्याच्यामुळं आज आम्हाला भेटलंय मोठं गिफ्ट. काय छोट्या मोठ्या गिफ्ट मध्ये राहायचंय आपल्याला. घ्यायचं तर मोठं. पाडव्याच्या दिवशी खूप मोठं गिफ्ट भेटलंय दोघींना. ती पण पंच EV. पण गाडी समोर गेली ना मी एकदम असं भरून आल्यासारखं वाटलं नाही का. माझे पण डोळे मला पण डोळ्यात पाणी यायला झालं होतं. म्हणजे आपली पहिली कार म्हणजे ही आपली तशी दुसरी कार आहे पण मला एक असं एकदम ती पण एवढी मोठी झेप घेतली ना आपण डायरेक्ट. स्वप्न बघत राहा पूर्ण नक्की होता. खरंच स्वप्न बघायचे पूर्ण होतातच. आणि खरंच ताईचे दादांचे सगळ्यांचंच मी सगळ्यांना थँक्यू म्हणते कारण सगळ्यांमुळे पॉसिबल झाले. म्हणजे एकट्याच्याने घेणं काही शक्य नव्हतंच आणि सगळी फॅमिलीची साथ होती. कारण आमचं म्हणजे जवळ 2 ते 3 वर्षांपासून चालू होतं गाडी घ्यायची पण मग काही शक्य नव्हतं. पण मग आता सगळ्यांनीच बोलले नाही आता घ्यायची. डायरेक्ट EVच घेतली. घ्यायची आता फायनल ठरलंच आणि मग सगळ्यांनीच सपोर्ट केला आणि फायनली आता आपली गाडी आज आली आहे. अजून पण स्वप्नासारखं वाटतंय. ही बघा ताईंची ड्रायव्हिंग एक नंबर आहे. बाय द वे मी पण शिकली बरं का ड्रायव्हिंग. हो आता नेक्स्ट व्हिडिओ राणीचा असणार आहे बरं. आम्ही आधी ड्रायव्हिंग क्लास लावले प्रॉपर लायसन्स घेतलं आणि मग गाडी घेतली बरं का. चला आता गाडी घेतली आणि आता मी चाललोय. आता आम्ही सगळ्यात आधी आपणच आलो होतो ना शोरूमला. आम्ही सगळ्यात आधी शोरूमला आलो होतो कोणीच नव्हतं. आणि मग आता जवळजवळ 16-17 गाड्या होत्या त्यांच्या आज डिलिव्हरीसाठी. आता गाडी घेतली. आता सकाळी फक्त चहा वगैरे घेतला होता आणि आता चाललोय. आता एक ठिकाणी थांबतो जेवण करण्यासाठी. घरी आपण करूया गाडीची पूजा. आणि इथे तर छोटी पूजा झाली तुम्ही बघितलीच पण घरी गेल्यानंतर आम्ही चांगली पूजा अजून करू. सगळे पण बाजूचे वगैरे येणारे बायका नवीन गाडीची पूजा करायला ते पण तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आता आम्ही थांबतो जेवणासाठी मग घरी गेल्यानंतर भेटतो.
प्लॅन मध्ये चेंज झाला. आता नाशिकवरून आम्ही डायरेक्ट मम्मीकडे आलोय. आधी मम्मीच्या हातून गाडी ओवाळली, मग आता घरी जाऊ. हे माझी आजी पण आली. योगायोग. चप्पल घाल. ही बघा, ही आहे माझी आजी. बाईच्या हातून गाडीची पूजा झाली. कशी वाटली ड्रायव्हिंग पहिली? कशी चालवली पप्पांनी गाडी? गाडी आली घरी आणि आता घरची पूजा. करा ना. नको डील करणार आहे. 4 3 4 1. आता बघा गाडीची स्माईल. हा भारी स्माईल गाडी. थोडीशी
वीरा वीरा भूबू आला भूबू आला भूबू आला आम्ही आलो हॉटेलला हे बघा दिसत नसेल नीट चलो चला पार्टी करते येस आपल्याला आता वेटिंगला ठेवलंय खूप गर्दी आहे ना हो कळालं का सरप्राईज हो कसं वाटलं कसं वाटलं छान मला पण छान वाटलं आणि आम्ही आलो आहे पंचवटी हॉटेलला पंचवटीला सॉरी कुलदा येस कुलदा हॉटेल कुलदा करी येस त्या हॉटेल या ना म्हणजे नॉनव्हेज आणि तर आता झाली आहे संध्याकाळ तुम्हाला दाखवलं आम्ही पूजा वगैरे केली आणि आता आम्ही आलोय जेवण करण्यासाठी सिन्नरला पंचवटी मॉटेल्स इथे तर आता आपली मस्त पार्टी होणार म्हणा पण अजून वेटिंग आहे आणि आम्ही इथे वेटिंगला बसलो कारण की आज खूप गर्दी आहे खूप जास्त गर्दी आहे आणि आता मी इथे नंबर लावलाय वेटिंगला बसलोय तर आजचा असा खूप छान दिवस होता सगळ्यांनाच खूप छान वाटलं खूप छान एन्जॉय केलं आता आम्ही जेवण करू आणि आजचा दिवस एंड होणार आहे तर तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ हे नक्की सांगा तसंच मी तुम्हाला पुढे जेवण शेअर करणारच आहे पण बाकी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आमची गाडी कशी वाटली हे नक्की सांगा आणि आजच्या दिवशी कोणी नवीन गाडी घेतली ते पण कमेंटमध्ये मेन्शन करा तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा कसं आहे जेवण मस्त आहे ना